शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगत आपल्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, आता तुम्हाला ना मुंबई जाण्याची गरज ना पुणे जाण्याची गरज ना छत्रपती संभाजीनगर, कारण आपल्या नांदेड शहरामध्येच आपल्याला मिळणार आहेत पत्रवाळी, ड्रोन, नाश्ता प्लेट आणि केळी पान बनवायच्या मशीन। यामध्ये तुम्हाला हायड्रोलिक, सेमी ऑटोमॅटिक, ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक या सर्व प्रकारच्या मशीन आपल्याला नांदेडमध्ये उपलब्ध होणार आहेत। कारण शेंद्रा MIDC येथील शुभम एंटरप्राइजेस, शेंद्रा MIDC छत्रपती संभाजीनगर येथील शुभम एंटरप्राइजेसने आपली तिसरी शाखा नांदेडमध्ये ओपन केली। तर मित्रांनो, आज आपल्याला या शाखेविषयी आणि याच व्यवसायाची परिपूर्ण माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये घ्यायची, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मित्रांनो, सुरू करूया। सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। मी शुभम एंटरप्राइजेस छत्रपती संभाजीनगर। आज आपल्या नांदेड शहरामध्ये मी आपली तिसरी शाखा शुभम एंटरप्राइजेसची घेऊन आलो आहे। तर सर, आपण जी शुभम एंटरप्राइजेस याची जी तिसरी शाखा नांदेड येथे ओपन केलेली आहे, तर त्या शाखेचा पूर्ण ऍड्रेस सांगायला का? सर, आपली तिसरी शाखा जी आहे शुभम एंटरप्राइजेसची, पहिली शाखा शुभम एंटरप्राइजेस शेंद्रा MIDC मध्ये आहे, दुसरी शाखा आपली जालना जिल्ह्यामध्ये एक आहे आणि तिसरी शाखा आपल्याला इकडे रॉ मटेरियलची वगैरे खूप तुटवडा जाणवल्या कारणाने इकडे कस्टमरच्या एक रिक्वेस्टच्या याच्या खातीर आपण इकडे केळी पान, रॉ मटेरियल सर्व प्रकारचे इकडे उपलब्ध केले आहे। आमची सार्थक एंटरप्राइजेस या नावाने आमची तिसरी शाखा आहे। आमची विणकर नगर देंगळूर नाक्यापाशी आम्ही एक तिसरी शाखा चांगल्या दिमाखामध्ये एक उभा केलेली आहे। तिला तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता। आमच्या तिसऱ्या शाखेचे जे ओनर आहेत संजू भाऊ, ते इथलं सर्व प्रकारच्या आमच्या मशिनरीचं, कच्च्या मालाचं सगळं काम इथं पाहत आहे। तर सर, आपल्याकडे कोणकोणत्या मशीन आपल्याला नांदेडमध्ये उपलब्ध होतील? सर, जसं की आपल्याला आता बऱ्यापैकी कॉल येतात नांदेडच्या साईडनं, तिकडून हैदराबाद साईडनं बी, इकडून पुसत भरपूर साईडनं आपल्याला कॉल येत होते संभाजीनगरला। काहीला असं वाटत होतं की आम्हाला जायचं कसं इतक्या लांब, तर त्या कारणाने आमच्या इथं नांदेडमध्ये इथं देंगळूर नाक्यापाशी विनायक विणकर कॉलनी, जे संजू भाऊ आहेत इथले सार्थक एंटरप्राइजचे ओनर, तर त्यांच्यासोबत आम्ही काम चालू केलेलं आहे। सगळ्या मशिनरी तुम्हाला हायड्रोलिक मशीन, जे केळी पानसाठी लागणार रॉ मटेरियल, तुम्हाला प्लेटसाठी लागणारं सर्व कच्चं मटेरियल, हे तुम्हाला चांगल्या रेटमध्ये, जे की संभाजीनगरचा ट्रान्सपोर्ट खर्च तुम्हाला कमी प्रमाणात जे लागत होता जास्त प्रमाणात, ते इथं तुम्हाला लागणार नाही। त्या सगळ्या सुविधा आम्ही ज्या संभाजीनगरला उपलब्ध होत्या त्याच इथं आम्ही सगळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत। म्हणजे आपल्याला या जागे मशीन सोबतच आपल्याला कच्चा माल सुद्धा आपल्याला भेटेल। त्यामध्ये पत्रवाळी असो, नाश्ता प्लेट असो, ड्रोन असो किंवा केळी पान असो, सगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल सुद्धा आपल्याला इथे मिळेल। चालतं सर, आज बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर आपल्याला हा जर का उद्योग सुरू करायचा असेल तर आपल्याला नेमकी किती जागेची आवश्यकता असते किंवा याला शिक्षणाची वगैरे काही अट असते? सर, शिक्षणाची याच्यात म्हणजे जसं काही अट नाही। आपल्या मेहनतीच्या जीवावर, आपल्या सगळ्या आत्मविश्वासाबळावर आपण सगळ्या प्रकारचा हा बिझनेस करू शकतो। राहिला प्रश्न तुमच्या जागेचा, तर जागेचा तुम्ही एक 10 बाय 20 पासून बी स्टार्ट करू शकता। तुम्हाला मशिनरी ज्या पद्धतीमध्ये पाहिजे असल्या त्या पद्धतीमध्ये आमच्याकडे तुम्हाला मशिनरी भेटते। जर तुम्हाला जास्त प्रमाणात मशिनरी पाहिजे असल्या तरी मी तुम्ही संभाजीनगरला येऊ शकता, तुम्हाला इतक्या लांबी यायची गरज नाही। आमच्या इथं नांदेडमध्ये विणकर कॉलनीमध्ये सार्थक एंटरप्राइजेस आहे, इथं सगळ्या प्रकारच्या मशिनरी तुम्हाला उपलब्ध राहून जाते। तर सर, आपल्याकडे जे हे मशीन आहेत, तर या मशीनची रेंज काय आहे नेमकी? आपल्याला कुठून कुठपर्यंत या मशीनची किंमत जाईल? आपल्याकडे मशीन मॅन्युअल पासून कमीत कमी एक 70,000 स्टार्ट आहे, तर तुम्हाला जर 5 लाखापर्यंत आपल्याकडे मशीन सगळ्या प्रकारचे उपलब्ध आहेत। ज्याच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता। याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा उद्योगची सुद्धा सबसिडी 35% ती सुद्धा इन्व्हॉल्व करू शकतो आपण। ते तुम्ही बँकेकडून लोन करून आमच्याकडून कोटेशन वगैरे घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ती सबसिडी भेटू शकते। म्हणजे मशीनच्या कॅपॅसिटीनुसार त्याच्या किंमती वाढतील। मशीन जशी सेमी ऑटोमॅटिक, ऑटोमॅटिक असेल सगळ्या त्या प्रमाणामध्ये त्याच्या किमती कमी जास्त होतात। राहणार। ओके। तर सर, बऱ्याच जागी आपण बघतो की पत्रवाळी, ड्रोनचे बऱ्याच खेड्यापाड्याने लोकांनी किंवा ग्रामीण भागामध्ये व्यवसाय सुरू झाले, पण बऱ्याच लोकांनी हे व्यवसाय बंद केले, तर त्याला नेमकं मुख्य कारण काय असेल? सर, आता बाकी सगळ्याचे कारण वेगवेगळे असू शकते, त्या कारणावर काय आपण जास्त बोलू शकत नाही। पण पहिला मुद्दा एक बऱ्यापैकी असं सर्वेक्षण झालेलं आहे की बाबा काही त्याला मशिनरीची माहिती व्यवस्थित भेटलेली नसती। कोणी लोक सांगतात की आम्ही हे माल घेऊ, ते माल घेऊ। आमच्याकडे तसं माल घ्यायची नाही, आमच्याकडे फक्त उद्योजक घडायची, स्वतःच्या पायावर घडवण्यासाठी आमचा पर्यटन नाही। तुम्हाला तिथं कंपनीमध्ये येऊन तुम्ही सगळ्या प्रकारचं आमच्याकडे जे भेटणार रॉ मटेरियल आहे ते तुम्ही रॉ मटेरियल पाहू शकता। मेन तुम्हाला रॉ मटेरियलवर सगळं आपलं बेस असतो, तर रॉ मटेरियल तुम्हाला उपलब्ध होत नाही। ते आपल्याकडे रॉ मटेरियल सगळ्या प्रकारे आपल्याकडं केळी पानचा असो या गोल्ड प्लेटचा असो, सगळं तुम्हाला मटेरियल आपल्याकडे व्यवस्थित किमतीमध्ये आपल्याकडे भेटेल। तर सर, बऱ्याच वेळेस ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये हे जे बिझनेस सुरू होतात, तर हे लोक माल तर तयार करतात, समज व्यावसायिक माल तयार करतात, प्रोडक्शन खूप प्रमाणामध्ये तयार करतात, पण त्यांना मार्केटिंगला बऱ्याच अडचणी जातात। तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सर, आता प्रत्येक जो नवीन व्यवसाय उतरणार त्याला हा प्रश्न पडतोय,
पण आमच्या कंपनीचा एक हेच आहे की बाबा संकल्पच आहे की तुम्ही वतकरू आहेत, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. तुम्हाला रॉ मटेरियल मशिनरी ह्या कशा पद्धतीमध्ये तुम्हाला कमी किमतीत आमच्याकडून भेटते याच्यावर आमचा जास्त प्रयत्न असतो. राहिला प्रश्न तुमचा मार्केटिंगचा, तर तुम्ही किराणा दुकान, किरकोळ दुकान, होलसेल दुकान याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही मार्केटिंग करून आपला बेस तयार करू शकता. म्हणजे आता कसं आहे, प्रत्येक गावामध्ये काही ना काही छोटे मोठे कार्यक्रम होतात आणि पत्रावळी धरून आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाला लागतात. मग ते एकदम वाढदिवसापासून लग्नापर्यंत किंवा सप्त्यापर्यंत सगळ्या जागी आपल्याला पत्रवाळी आणि द्रोणची लागू शकतात. डिमांड आहे. त्याच्यामुळे याला मार्केट सुद्धा चांगलं असतं. हे आपण मशिनरी सुरू केल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस व्यावसायिकाला रॉ मटेरियलचा प्रश्न किंवा कच्च्या मालाचा प्रश्न फार भेडसावत असतो. बऱ्याच वेळेस कंपनीवाले काय करतात की प्रॉपर त्यांना रॉ मटेरियल पुरवत नाहीत. त्याच्या अभावी सुद्धा व्यवसाय बरेच बंद झालेत किंवा त्यांचे व्यवसाय जसे चालू तसे चालत नाही. तर आपल्याकडे रेग्युलर म्हणजे 12 महिने रॉ मटेरियल मिळेल का? हा, आपल्याकडे सर राहिला प्रश्न तुमचा रॉ मटेरियलचा, तर रॉ मटेरियल आमच्याकडं मेन फोकस आमचं रॉ मटेरियल असते. मशीन जरी घेतली तर रॉ मटेरियल भेटणं गरजेचं असते. तुम्हाला रॉ मटेरियल केळी पानचा असो किंवा गोल प्लेटचा असो किंवा नाश्ता प्लेटचा असो, हे सगळ्या प्रकारचं आमच्याकडे तुम्हाला रॉ मटेरियल आम्ही स्वतःच बनवतो. स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आमची संभाजीनगरला. राहिला प्रश्न इथं तुम्हाला नांदेडमध्ये उपलब्ध करून द्यायचं, तर ऑनलाईन रॉ मटेरियल कसल्याही पद्धतीत जर पाहिजे असलं तर आमच्या सार्थक एंटरप्राइजेसला तुम्ही येऊन इथं व्हिजिट करा. तुम्हाला सगळ्या प्रकारचे जर रॉ मटेरियल भेटेल. आमचा ॲड्रेस आहे विणकर कॉलनी, देगलूर नाका, विणकर कॉलनी. इथं मंदिर आहे, त्याच्या बाजूला तुम्ही येऊन इथं संजू भाऊसोबत तुम्ही भेटून सगळ्या प्रकारचे मशिनी तुम्हाला रॉ मटेरियल ते तुम्ही इथं येऊन प्रत्यक्ष पाहू शकता. ओके.